उद्यापासून राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार. सरसकट कर्जमाफी, राज्यावर दुष्काळाचं सावट, वाढती गुन्हेगारी यासह विविध विषयांवरून अधिवेशन गाजणार. उद्यापासून 10 जुलैपर्यंत हे अधिवेशन चालणार. विरोधकांचा सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर बहिष्कार. सरकारच्या कार्यपद्धतीत सुधारणा नाही. 2 लाखांपर्यंत कर्जमाफी केली हेच सरकार सांगत फिरणार. विश्वासघातकी सरकारच्या चहापानाला आम्ही जाणार नाही, भास्कर जाधव यांनी केलं स्पष्ट. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून MESMA अंतर्गत मेस्मा अंतर्गत नोटीस, तर प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था देखील सुरू आहे. एसटी महामंडळाच्या 100 अतिरिक्त बस तैनात. मुंबईमध्ये झोपडपट्ट्यांचं टप्प्याटप्प्यानं पुनर्वसन करण्यात येणार. तर मुंबईमध्ये तब्बल 6 लाख घरांचं क्लस्टर होणार. तर SRA कडून आता 19 समूह क्षेत्रांचा विकास होणार. भांडूपमध्ये तब्बल 1 लाख घरं उपलब्ध होणार. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान मोदींची कोलकात्याच्या रेड रोडवरती योग साधना. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत 35,000 नागरिकांनी केली योग साधना. 35,000 लोकांसह पंतप्रधान मोदींचा योगाभ्यास. योगा फॉर हेल्दी एजिंग या थीमवरती योग दिनाचं आयोजन. आंध्र प्रदेशच्या लब्बीपेट या ठिकाणी इंदिरा गांधी स्टेडियमवर 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा. योग दिनाला योगगुरू बाबा रामदेव यांची विशेष उपस्थिती. मुंबईमधल्या जुहू बीचवर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा. योगोत्सवासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची उपस्थिती. नांदेडमध्ये उन्हाच्या तीव्रतेमुळे शाळेच्या वेळेत बदल. जिल्हाधिकारी राहुल कर्डिल यांनी आदेश काढले. उद्यापासून नांदेडमध्ये सकाळी 8 ते दुपारी 12:30 या वेळेत शाळा भरणार. मनसेच्या 48 तासांच्या इशाऱ्यामुळे अखेर वादग्रस्त अजूबा ब्रिजचं उद्घाटन. तर आमदार नरेंद्र मेहता यांच्या हस्ते अजूबा ब्रिजचं उद्घाटन. या उद्घाटनामुळे नागरिकांची वाहतूक कोंडीतून मोठी सुटका होणार. मुंबईमध्ये लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये 24 ते 26 जून दरम्यान विविध पायाभूत कामांसाठी 56 तासांचा ब्लॉक. त्यामुळे अनेक मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल. काही गाड्या ठाणे स्थानकापर्यंतच धावणार असल्याची माहिती. पुणे रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या 3 विशेष रेल्वे गाड्या आता नियमित करण्यात येतील. पुणे कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस, हडपसर, हरंगुळ आणि पुणे दानापूर एक्सप्रेसच्या तिकीट दरात मोठी कपात. प्रवाशांना जवळपास निम्म्या दरात प्रवास करता येणार. पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये बदल्यांचा धमाका. महापालिकेमध्ये प्रशासकीय स्तरावर मोठ्या प्रमाणात विभागांतर्गत बदल्या. एकूण 272 कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी. बदलांमुळे विविध विभागांच्या कामकाजात फेरबदल. नसरापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाचा निकाल 25 जूनला लागण्याची शक्यता. चिमुकलीवर 39 मिनिटांमध्ये झालेल्या अत्याचाराचे पुरावे सरकारी पक्षाकडून कोर्टात सादर. मुख्य साक्षीदार आणि बाल साक्षीदारांचे जबाब महत्त्वाचे. FDAच्या कारवाईच्या भीतीने आता पुण्याच्या शिरूरमध्ये मोठ्या प्रमाणात बिस्किटांचे पुडे आणि इतर खाद्यपदार्थ देखील पाण्यात टाकले. शिरूरमधील कोल्हापुरी बंधाऱ्याच्या नदीमध्ये पुडे फेकून दिल्याची घटना समोर. पुणे शहरात 135 नवीन पोलीस चौक्या वाढणार. शहराचा वेगानं होत असलेला विस्तार, त्यामुळे नव्यानं पोलीस चौक्यांची स्थापना करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात. पुणे पोलीस गृह विभागाला प्रस्तावही पाठवणार. पुण्यातील पाटील इस्टेटमध्ये भाई आहे असं म्हणत सराईत गुन्हेगाराची दहशत. गाडी बाजूला घेण्याच्या किरकोळ वादातून राडा. धारदार शस्त्रानं हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप. आरोपी युवराज सिंह विरोधात गुन्हा देखील दाखल. नवी मुंबईच्या सानपाडा भागामध्ये महिलेची छेड काढणाऱ्याला नागरिकांचा चोप. सानपाडा पोलिसांनी छेड काढणाऱ्याला ताब्यातही घेतलं.